कथा आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचा भाग दुसरा बघूयात. रामभाऊंच्या मृत्यूपत्रातील पहिला प्रश्न ऐकून 3 दिवस उलटले होते. पण वाड्यातील वातावरण अजूनही तसंच तणावपूर्ण होतं. माझा सर्वात मोठा शत्रू माझ्या घरातच बसला आहे. हे वाक्य प्रत्येकाच्या मनात घुमत होतं. जे घर पूर्वी हास्याने भरलेलं असायचं, तिथे आता संशयाची सावली सगळीकडे पसरली होती. शंकरला वाटत होतं की रामभाऊंचा रोग मोहनकडे असावा. मोहनला खात्री होती की बाबांनी मोठ्या भावाबद्दलच लिहिलं असणार. दोघांच्या बायकांमध्येही कुजबुज सुरू झालेली होती. नातवंड सुद्धा 2 गटात विभागली गेली होती. कोणालाही कोणावर विश्वास उरला नव्हता. दरम्यान देशमुख वकील रोज फोन करून विचारत होते, पहिल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं का? पण उत्तर कोणाकडेच नव्हतं. चौथ्या दिवशी सकाळी शंकर रामभाऊंच्या जुन्या खोलीत गेला. त्याच्या जाण्यानंतर ती खोली जवळपास बंदच झाली होती. आत शिरताच त्याला बाबांचा परिचित सुगंध जाणवला. भिंतीवरचा फोटो, टेबलावरील चष्मा, जुनं पुस्तक, सगळं अगदी तसंच होतं. शंकर टेबलाजवळ बसला आणि विचार करू लागला. तेवढ्यात त्याचं लक्ष टेबलच्या खालच्या कप्प्याकडे गेलं. कप्पा उघडल्यावर त्याला एक जुनी किल्ली सापडली. ही किल्ली त्याने याआधी कधीच पाहिलेली नव्हती. तो लगेच खाली आला. मोहन, त्याची पत्नी, नातवंड आणि देशमुख वकील यांना सगळ्यांना बोलावण्यात आलं. ही किल्ली बाबांच्या टेबलात सापडली, शंकर म्हणाला. देशमुखांनी ती हातात घेतली आणि काही क्षण विचारात पडले. अचानक ते म्हणाले, रामभाऊंनी एकदा मला सांगितलं होतं की त्यांच्या खोलीत एक गुप्त कप्पा आहे. सर्वजण चकित झाले. पुन्हा सगळे वर गेले. जवळपास अर्धा तास शोध घेतल्यानंतर कपाटाच्या मागे लाकडी भिंतीत एक छोटस कुलूप दिसलं. किल्ली फिरवली आणि एक गुप्त कप्पा उघडला. आत एक लोखंडी पेटी होती. सगळ्यांच्या श्वासाचा वेगच वाढला. कदाचित यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल, मोहन पुटपुटला. पेटी उघडली गेली. आत काही जुनी कागदपत्र, एक फोटो आणि एक बंद लिफाफा होता. देशमुखांनी लिफाफा उघडला. त्यावर रामभाऊंच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, पहिल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी. देशमुख वाचू लागले. जर तुम्ही इथपर्यंत पोहोचला असाल तर योग्य दिशेने चालत आहात. पण माझा शत्रू कोण होता हे शोधायचं असेल तर आधी माझं सर्वात मोठं गुपित समजून घ्या. सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. गुपित? शंकरने विचारलं. देशमुखांनी पुढचं वाक्य वाचलं. माझ्या आयुष्यात एक अशी गोष्ट होती जी मी कुणालाही सांगितली नाही. तेवढ्यात मोहनने पेटीतला फोटो उचलला. फोटो पाहून त्याच्या चेहऱ्यावर पटकन पांढरा पडला. हे कसं शक्य आहे? तो थरथरत्या आवाजात म्हणाला. सर्वजण त्याच्या भोवती आता जमा झाले. फोटोमध्ये तरुण रामभाऊ आणि त्यांच्या पत्नीबरोबर एक लहान मुलगा उभा होता. पण तो मुलगा ना शंकर होता ना मोहन. कुणीच त्याला ओळखत नव्हतं. फोटोच्या मागे एक तारीख आणि एक ओळ लिहिलेली होती. आज आमच्या मुलाला घरी आणलं. हॉलमध्ये शांतता पसरली. आता हा कोण? शंकरने विचारलं. कोणाकडेच उत्तर नव्हतं. तेवढ्यात पेटीतून आणखी एक कागद सापडला. तो एका अनाथाश्रमाचा दाखला होता. त्यावर रामभाऊ आणि त्यांच्या पत्नीची सही होती. आणि खाली स्पष्ट लिहिलेलं होतं, दत्तक पालक. शंकरच्या हातातून कागद जवळपास निसटलाच. मोहन अवाक झाला. नातवंडांना काहीच समजत नव्हतं. देशमुख वकील मात्र गंभीर झाले होते, कारण त्यांनाही या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. काही क्षण कोणीच बोललं नाही. मग शंकर हळू आवाजात म्हणाला, म्हणजे या बाबांनी एखादं मूल दत्तक घेतलं होतं? देशमुखांनी मान हलवली. बहुतेक. पण प्रश्न अजून मोठा होता. ते मूल कोण होतं? आणि आज ते कुठं होतं? तेवढ्यात देशमुखांना लिफाफ्यात अजून एक चिठ्ठी दिसली. त्यांनी ती उघडली.
त्यात रामभाऊंनी लिहिलेलं होतं, दुसरा प्रश्न. सर्वजण आता उत्सुकतेने ऐकू लागले होते. देशमुखांनी मोठ्याने वाचलं. मी आयुष्यभर कोणतं गुपित लपवलं? आता सर्वांच्या अंगावर मात्र काटा आला दुसरा प्रश्न ऐकून. कारण त्यांना वाटत होतं की त्या गुपिताचा संबंध या अनोळखी मुलाशी आहे. पण पुढची ओळ आणखी धक्कादायक होती. ज्याला तुम्ही शोधत आहात तो तुमच्या कल्पनेपेक्षा खूप जवळ आहे. हे वाक्य ऐकताच घरातील प्रत्येकजण एक दुसऱ्याकडे पाहू लागले. जणू त्या खोलीत बसलेल्यांपैकीच कोणीतरी त्या गुपिताशी जोडलेला होता. शंकरच्या मनात विचार आला, दत्तक मूल मोहन तर नसेल? मोहनलाही तो संशय शंकरबद्दल वाटू लागला. आणि तेवढ्यात नातू रोहनने फोटो पुन्हा हातात घेतला. फोटोच्या कोपऱ्यात अर्धवट दिसणाऱ्या एका नावाकडे त्याचं लक्ष गेलं. त्याने घाबरत घाबरत ते नाव वाचलं आणि पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. कारण ते नाव त्याने याआधी अनेकदा ऐकलं होतं. तर आता फोटोमध्ये लिहिलेलं नाव काय असेल आणि कोण असेल तो दत्तक मुलगा, हे बघण्यासाठी कथेचा पुढचा भाग नक्की बघा. कथा आवडत असल्यास कथेला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलवरील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तसेच नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.